नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे और पुणे युनिव्हर्सिटी। आपण जे या लिस्टमध्ये कॉलेजेस डिस्कस करणार आहे ते तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता आणि त्याचा जो पण काही सिक्वेन्स आहे तो तुम्ही तुमच्या पर्सनल फॅक्टर्सनुसार, फायनान्शियल फॅक्टर्सनुसार किंवा अजून पण काही जसं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय, कट ऑफ काय यानुसार सुद्धा रिअरेंज करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या लिस्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट नंबरचं कॉलेज कोणतं राहणार आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP। एस्टॅब्लिशमेंट इयर या कॉलेजचं 1854 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6006, ओनरशिप गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। आणि अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता। सेकंड नंबरचं कॉलेज आहे PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1983 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6271, ओनरशिप अगेन अनएडेड आहे, ऑटोनॉमस आहे आणि इथे सुद्धा हॉस्टेल अवेलेबिलिटी तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन। हे फक्त मुलींसाठी कॉलेज आहे, एस्टॅब्लिशमेंट इयर 1991, इन्स्टिट्यूट कोड 6276, ओनरशिप अनएडेड प्लस ऑटोनॉमस आहे, इथे हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे। फोर्थ नंबरचं कॉलेज आहे BRACT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT कॉलेज, एस्टॅब्लिशमेंट इयर 1983, इन्स्टिट्यूट कोड 6273, ओनरशिप आहे अनएडेड ऑटोनॉमस आणि अजून पण माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999, इन्स्टिट्यूट कोड आहे 6175, ओनरशिप अनएडेड ऑटोनॉमस, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। सिक्स नंबरचं कॉलेज आहे पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी GK पाटे वाणी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1985, इन्स्टिट्यूट कोड 6274, ओनरशिप अनएडेड, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। सेवन नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1984, इन्स्टिट्यूट कोड 6272, ओनरशिप अनएडेड ऑटोनॉमस, वेबसाईट इथे दिलेली आहे, तुम्ही अजून माहितीसाठी व्हिजिट करू शकता, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। त्यानंतर 8 नंबरचं कॉलेज आहे JSPM राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2001, इन्स्टिट्यूट कोड आहे 6141, ओनरशिप अनएडेड ऑटोनॉमस, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। 9 नंबरचं कॉलेज जर झालं तर AISSMS मीन्स ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1999, इन्स्टिट्यूट कोड आहे 6282, ओनरशिप अनएडेड ऑटोनॉमस आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी येस आहे। 10 नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2014, इन्स्टिट्यूट कोड आहे 6822, ओनरशिप अनएडेड, हॉस्टेल अवेलेबिलिटी येस आहे। 11 नंबरचं कॉलेज येतं ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1992 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6278, ओनरशिप आहे अनएडेड आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे। 12th नंबरचं कॉलेज येतं भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन कात्रज ढाकणवाडी पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 2000, इन्स्टिट्यूट कोड आहे 6285, ओनरशिप अनएडेड आणि इथे हॉस्टेल अवेलेबिलिटी तुम्हाला चेक करावं लागेल ऑफिशियल वेबसाईटला जाऊन। 13 नंबरचं कॉलेज आहे मराठवाडा मित्र मंडल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2006, इन्स्टिट्यूट कोड आहे 6156, ओनरशिप आहे अनएडेड ऑटोनॉमस, वेबसाईट इथे दिलेली आहे, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे इथे। 14 नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999, इन्स्टिट्यूट कोड 6146, हे कॉलेज अनएडेड आहे प्लस ऑटोनॉमस सुद्धा। या कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे। त्यानंतर 15 नंबरचं कॉलेज येतं I2IT मीन्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2003, इन्स्टिट्यूट कोड आहे 6754, ओनरशिप अनएडेड, हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे। 16 नंबरचं कॉलेज येतं डॉक्टर DY पाटील युनिटेक सोसायटी डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1983 आहे, इन्स्टिट्यूट कोड 6207, ओनरशिप अनएडेड आहे, वेबसाईट इथे दिलेली आहे, अजून माहितीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता, हॉस्टेल अवेलेबिलिटी इथे सुद्धा आहे। 17 नंबरचं कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999, इन्स्टिट्यूट कोड आहे 6139, ओनरशिप अनएडेड प्लस ऑटोनॉमस, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेल अवेलेबिलिटी सुद्धा आहे। 18 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996, इन्स्टिट्यूट कोड 6177, ओनरशिप अनएडेड आणि हॉस्टेल अवेलेबिलिटी येस। 19 नंबरचं कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999, इन्स्टिट्यूट कोड 6281, ओनरशिप अनएडेड, वेबसाईट इथे अवेलेबल आहे, सोबतच हॉस्टेल अवेलेबिलिटी सुद्धा आहे। 20 नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवाळे,
पुणे. या कॉलेज एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2005. इन्स्टिट्यूट कोड 6796. ओनरशिप अनएडेड. हॉस्टेल अवेलेबिलिटी येस. आता हे झाले 20th बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑफ पुणे और पुणे युनिव्हर्सिटी. तर बघा मित्रांनो, माझं सजेशन राहील प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा, स्पेशली इन्स्टिट्यूट कोड, स्टेटस काय आहे, सोबतच हॉस्टेबिलिटी आहे की नाही आहे. थर्ड, सगळ्यात महत्त्वाचं, जे पण लिस्ट तुम्ही बनवणार आहे ऑप्शन फॉर्मसाठी ती तुम्ही तुमच्या पर्सनल, फायनान्शियल आणि अदर फॅक्टर्सनुसार रिअरेंज करा. आणि हे काही कॉलेजेस आहेत ते फॉर शुअर तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून मदत मिळाली असेल. चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या टाईममध्ये आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन्सवर भरपूर इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन येणार आहे. विश यू ऑल द बेस्ट.